मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑस्ट्रेजिशियन, गायनॅकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आज आपण सर्वायकल कॅन्सर ह्या किलर कॅन्सरबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहे. त्यामध्ये सर्वायकल कॅन्सरमध्ये असलेली लक्षणं काय असतात ते बघूया, त्याची कारणं बघूया आणि आपण लवकरात लवकर निदान करण्यासाठी ज्या टेस्ट आहे त्याबद्दल बोलणार आहोत. आणि सर्वायकल कॅन्सर खरंच आपण टाळू शकतो का किंवा प्रिव्हेंटिव्ह आहे का त्याबद्दलसुद्धा आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. आपल्या देशामध्ये खूपच लेट स्टेजला माहीत पडतो आहे आणि त्यामुळे मृत्यूचा दर खूपच जास्ती आहे. आणि हेच जर आपल्याला लवकर कळलं तर आपण हा मृत्यूचा दर कमी करू शकतो. तर त्यामधली लक्षणं आपल्या सर्वांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये आहे की पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग, म्हणजे पाळी गेलेली आहे, मेनोपॉज आहे आणि आपल्याला ऑफ अँड ऑन किंवा कंटिन्यूअस ब्लिडिंग होत आहे. दुसरं कारण की व्हाईट डिस्चार्ज, कोपियस खूप व्हाईट डिस्चार्ज, फाऊल स्मेलिंग आणि कधीकधी ब्लड स्टेन असतो. आणि आपण ट्रीटमेंट घेतली तरी त्याला फुल ट्रीटमेंट म्हणजे कंप्लीट बरा होत नाही, तर चालूच राहतो. तिसरी गोष्ट आहे खूपच महत्त्वाची, म्हणजे पोस्टकॉयटल ब्लिडिंग किंवा शारीरिक संबंधानंतर ब्लिडिंग होणं. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे लोअर ॲबडॉमिनल पेन किंवा ओटीपोटात दुखत राहणं. कधीकधी इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, म्हणजे MC येते पण मधल्या काळामध्ये ऑफ अँड ऑन ब्लिडिंग होत राहतं. नंतर गोष्ट अशी आहे की बॅकएक होणं, पेन इन लेग होणं, पायाला सूज येणं, तसंच युरिनरी सिम्पटम्स असणं, युरिनचं इन्फेक्शन होत राहणं किंवा कधीकधी संडाच्या जागेला प्रेशर येणं, तिथूनही कधीकधी ब्लिडिंग होत राहणं. आणि अत्यंत कॉमन सिम्पटम म्हणजे ब्लिडिंग होतं, फाऊल स्मेल येतो आणि कधीकधी व्हाईट डिस्चार्ज येतो. तर ह्या गोष्टी जर आढळल्या तर आपण लगेचच आपल्या गायनॅकॉलॉजिस्टला किंवा डॉक्टरांना भेटणं अत्यंत गरजेचं आहे. असं मी सर्व स्त्रियांना विनंती करते की आपल्याला याच्यापैकी काहीही सिम्पटम वाटले तर आपण लगेचच आपल्या जवळच्या डॉक्टरांची भेट घ्या किंवा आपल्या गायनॅकॉलॉजिस्टकडे जा. म्हणजे ते आपल्याला योग्य ते गायडन्स देतील, योग्य ते ट्रीटमेंट देतील. मी सर्व स्त्रियांना सांगू इच्छिते की कधीकधी वरीलपैकी कुठलंही लक्षण आढळत नाही आणि त्यांना पिशवीचा कॅन्सर झालेला आहे असं निदर्शनात येतं. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने पॅप्समियर नावाची स्क्रीनिंग टेस्ट रेग्युलर करणं अत्यंत गरजेचं आहे. तर डायग्नोस्टिक किंवा स्क्रीनिंग टेस्ट त्यामध्ये आहे पॅप्समियर. तर पॅप्समियर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे कन्व्हेन्शनल पॅप्समियर आणि दुसरं म्हणजे LBC किंवा लिक्विड बेस सायटॉलॉजी. कन्व्हेन्शनल पॅप्समियरमध्ये किंवा लिक्विड बेस पॅप्समियरमध्ये सर्वप्रथम आपण पेशंटला लिथोटॉमी पोझिशन देतो. ही पेनलेस OPD प्रोसिजर आहे. जस्ट 5 to 10 मिनिट्स लागतात फक्त. तर लिथोटॉमी पोझिशन दिली जाते. वजायनामध्ये हा स्पेक्युलम इन्सर्ट केला जातो. वजायनामध्ये स्पेक्युलम इन्सर्ट करून आम्ही त्याच्यातून सर्विक्स बघतो. सर्विक्स जेव्हा दिसते तेव्हा आपण ह्याच्यामध्ये दोन स्पॅच्युला आणि ब्रश असे असतात. हा एक स्पॅच्युला आहे आणि हा एक ब्रश आहे किंवा स्वॉब आहे. तर ह्या ब्रशने ह्या स्पॅच्युलाने आतमध्ये जाऊन आम्ही डायरेक्ट सर्विक्सला टच करून तिथून काही सेल कलेक्ट करतो.
त्या सेल कलेक्ट केल्यानंतर आम्ही ह्या स्प्रेड करतो. दुसरी एक त्याच दरम्यान टेस्ट केली जाते ती म्हणजे ह्या ब्रशनी किंवा स्वॉबनी ऑसमध्ये थोडंसं जाऊन, सर्विक्सच्या ऑसमध्ये जाऊन तिथल्या सेल्स कलेक्ट केल्या जातात आणि त्याची दुसरी स्लाईड बनवली जाते. ही स्लाईड बनवल्या दोन्ही की त्याच्यावर फिक्सेटिव्ह टाकून आपण ह्या सायटॉलॉजिस्टकडे किंवा पॅथॉलॉजिस्टकडे टेस्टसाठी पाठवतो. त्याचा रिपोर्ट साधारण 1-2 दिवसात लगेच येतो. हे झालं कन्व्हेन्शनल पॅप्समेअर. दुसरी टेस्ट म्हणजे लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी. ही थोडी ॲडव्हान्स आहे. त्यामध्ये असा एक ब्रश असतो आणि त्या ब्रशने आपण सर्विक्सपर्यंत जातो. हा ब्रश सर्विक्सच्या एक्सटर्नल ऑसपर्यंत जाऊन पूर्ण सर्विक्सवर ते असं फिरवलं जातं आणि आपण ज्या सेल्स येतात त्या सेल्स काढून आपण ह्या लिक्विडमध्ये टाकतो. हा ब्रश पूर्ण लिक्विडमध्ये असा टाकला जातो आणि हे बंद करून आपण हे टेस्टिंगला पाठवून देतो. ह्याच्यामध्ये ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे की ह्याच्यामध्ये आपण HPV व्हायरससुद्धा टेस्ट करू शकतो. आता ह्या ज्या 2 टेस्ट आहेत ह्या अत्यंत सिम्पल, पेनलेस टेस्ट आहेत आणि आपण ह्या टेस्ट किंवा अगदी फॉरेनला UK, US सगळीकडेच ह्या टेस्ट केल्या जातात आणि त्यांच्याकडे तर असे प्रोटोकॉल आहेत की 21 वर्षापासून त्या 3-3 वर्षांनी पेशंटनी ह्या टेस्ट कराव्यात असं सांगितलं जातं आणि टेस्ट नाही केल्या तर त्या पेशंटला परत फोन जातो की आता तुमची टेस्ट ड्यू आहे आणि झाली नाही अजून तुमची टेस्ट. आपल्याकडे पॉप्युलेशन खूप अधिक असल्यामुळे हे सर्व शक्य नाही, परंतु प्रत्येक पेशंटने आपली काळजी घेतली तर हे स्क्रीनिंग करणं अत्यंत इझी होऊन जाईल. तर आपण साधारण रेकमेंड करतो की साधारण 30 वर्षानंतर हे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक 3 वर्षानं ही टेस्ट करावी. जर काही प्रॉब्लेम नसेल तर 5 वर्षांनी तरी ही टेस्ट आपण केलीच पाहिजे असं सगळ्या ऑर्गनायझेशन सांगत आहेत आणि मी तसा आग्रह करत आहे तुमच्यासाठी. कारण ह्या टेस्टमुळे आपल्याला कॅन्सर होणार असेल 10 वर्षानं तरी ते आत्ताच डिटेक्ट करता येतं किंवा कॅन्सर जर अर्ली स्टेजमध्ये असेल तर आपण त्याला लगेच डिटेक्ट करू शकतो आणि तिथल्या तिथे त्याची ट्रीटमेंट देऊन आपण कॅन्सरमुक्त होऊ शकतो. त्यामुळं ह्या स्क्रीनिंग टेस्ट किंवा डायग्नोस्टिक टेस्ट ह्या प्रथम टेस्ट आहेत सर्वायकल कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी. तर आपल्याला जर डॉक्टरने सांगितलं तर आपण जरूर करून घ्याच, पण मला असं वाटतं आपण सर्व स्त्रियांनी आपल्या शरीराबद्दल, हेल्थबद्दल जागृत राहणं आणि स्वतःच इनिशिएटिव्ह घेऊन ह्या पॅप्समेअरच्या टेस्ट करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर सर्वायकल कॅन्सरची अभ्यासाअंती जी कारणं दिसलेली आहेत त्याबद्दल मी थोडक्यात सांगते. त्यामध्ये आहे अर्ली मॅरेजेस. आपल्या देशामध्ये किंवा खेडेगावामध्ये अगदी पूर्वी 13-14 वर्षाच्या मुलींचीसुद्धा लग्न व्हायची. अर्ली इंटरकोर्स आणि मल्टिपल पार्टनर्स, HPV इन्फेक्शन, नंतर मल्टिपल डिलिव्हरीज, मल्टिपल ॲबॉर्शन, सर्वायकल ट्रॉमा, हायजीन कमी असणं, इम्युनिटी कमी असणं, ही सर्व कारणं आहेत. CA सर्व्हिक्समध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि कॉमन कारण आहे HPV व्हायरस. आणि ह्या व्हायरससाठी आपण खूप रिसर्च करून एक HPV वॅक्सिन तयार केलेलं आहे आणि त्यामुळे कित्येक स्त्रियांना आपण फ्युचरमध्ये CA सर्व्हिक्सपासून प्रोटेक्शन मिळवून देणार आहोत. तसेच दुसरी कारणामध्ये आहे OC पिल्स आणि स्मोकिंग. तर असं लक्षात आलं आहे की ज्या मुली किंवा ज्या स्त्रिया स्मोकिंग करत आहेत त्या स्त्रियांमध्ये सुद्धा
सी ए सर्व्हिक्सचं प्रमाण वाढलेलं आहे. पॅप्समेअरचा रिपोर्ट रायटिंगमध्ये येतो. पहिला रिपोर्ट म्हणजे नॉर्मल रिपोर्ट, नॉन मॅलिग्नंट किंवा नॉर्मल सेल्स आर सेम. दुसरा रिपोर्ट आहे तो म्हणजे इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेटरी स्मिअर. त्याच्यामध्ये इन्फेक्शन हे बॅक्टेरियल, ट्रायकोमोनस, फंगल किंवा HPV व्हायरस असं असू शकतं. त्याला योग्य ट्रीटमेंट देणं, योग्य अँटीबायोटिक देणं, अँटीफंगल देणं आणि त्याच्यानंतर परत रिपीट आपण पॅप्समिअर करतो. तिसरा रिपोर्ट म्हणजे ॲबनॉर्मल सेल्स किंवा अटिपिकल सेल्स किंवा डिस्प्लाझिया असा जर रिपोर्ट आला तर आपण अलर्ट होणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामध्ये एक कॉमन रिपोर्ट म्हणजे ASCUS म्हणजे अटिपिकल स्क्वॅमस सेल्स ऑफ अननोन सिग्निफिकन्स. म्हणजे अटिपिकल सेल्स असतात, ॲबनॉर्मल सेल्स असतात, पण त्या फार सिग्निफिकंट नाही आहेत. म्हणजे हा युजली नॉन मॅलिग्नंट किंवा नॉन प्री कॅन्सरस रिपोर्ट असतो. दुसरा रिपोर्ट म्हणजे LCL, लो ग्रेड स्क्वॅमस इंट्राएपिथेलियल लिजन. त्यामध्ये अटिपिकल सेल्स असतात पण त्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. युजली दिस इज नॉन मॅलिग्नंट, परंतु गरज वाटली तर कॉल्पोस्कोपी आणि बायोप्सी आपले डॉक्टर आपल्याला सांगतात. HCL किंवा हाय ग्रेड स्क्वॅमस इंट्राएपिथेलियल लिजन, त्यामध्ये ॲबनॉर्मल सेल्स किंवा अटिपिकल सेल्स ह्या जास्त प्रमाणात असतात. 2/3 असतील किंवा जास्तही असतील. युजली ह्या प्रीकॅन्सरस असतात आणि या केसेसमध्ये डॉक्टर आपल्याला कॉल्पोस्कोपी आणि सर्वायकल बायोप्सी सांगतात. अशा प्रकारे पॅप्समिअरमुळे आपण कॅन्सर होण्याच्या अगोदरच प्री कॅन्सरस स्टेजमध्ये आपण डिटेक्ट करू शकतो आणि ट्रीट करू शकतो. आणि ट्रीट करणं अत्यंत सोपं आहे. त्या ॲबनॉर्मल सेल्स फक्त काढून टाकायच्या. त्या आपण कॉट्रीने काढू शकतो किंवा ते आपण फ्रीज करू शकतो, क्रायोकॉट्री करू शकतो किंवा सर्जिकली रिमूव्ह करू शकतो किंवा गरज वाटली तर कोण बायोप्सी करू शकतो. म्हणजे पूर्ण पिशवीसुद्धा आपल्याला काढायची गरज नाही आहे. आता प्रिव्हेन्शन ऑफ सर्वायकल कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर कसा टाळायचा त्याबद्दल पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे HPV वॅक्सिन. त्या वॅक्सिनचा प्रोटोकॉल आहे 9 वर्ष ते 14 वर्ष या वयोगटातल्या मुलींसाठी 0 to 6 months. म्हणजे आज वॅक्सिन घेतलं तर दुसरं वॅक्सिन हे 6 महिन्यांनी घ्यायचं आहे. दुसरा वयोगट म्हणजे 15 वर्ष ते 26 years किंवा त्यापेक्षाही जास्त त्या वयोगटातील स्त्रियांनी 0, 2 आणि 6 असा त्यांचा प्रोटोकॉल आहे. म्हणजे 3 डोसेस आहेत. आज एक वॅक्सिन घेतलं तर 2 महिन्यांनी एक डोस घ्यायचा आहे दुसरा, आणि तिसरा डोस हा 6 महिन्यांनी घ्यायचा आहे. तर हे झालं वॅक्सिनबद्दल. आणि हे अत्यंत प्रोटेक्टिव्ह आहे. सर्वायकल कॅन्सर होण्यापासून जवळजवळ 90% किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात प्रोटेक्शन स्त्रियांना मिळत आहे. दुसरी महत्त्वाची स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे पॅप्समिअर. आणि पॅप्समिअर हा आफ्टर 30 years प्रत्येक 3 वर्षानं करावं असा प्रोटोकॉल आहे. आणि अशा प्रकारे आपण हा कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो. आणि त्याच्यावर वॅक्सिनसुद्धा आहे. फक्त जनजागृती योग्य प्रकारे होण्याची गरज वाटते. आपल्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण जरूर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला मेल करा. माझा मेल ID आहे gaurav.healthcaremumbai@gmail.com. Thank you. We create life. We give healthy, intelligent children to the families to make all families happy families. हे आमचं ब्रीदवाक्य आहे. हे चॅनल आपलं आहे. त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि हां, कॉमेंट पण जरूर करा.